खासगी मोबाईलनं वाहनांचे फोटो काढण्यास वाहतूक पोलिसांना मनाई आहे, पण अनेक पोलीस त्याचं उल्लंघन करताना दिसत आहेत. आता अशा पोलिसांवर कारवाई करण्यात येणार आहे. खासगी मोबाईलनं वाहनांचे फोटो काढणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश 2 वर्षापूर्वी राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी दिले होते. मात्र त्या सूचनेचा वाहतूक पोलिसांना विसर पडलाय. मुंबईत सिग्नलवर पोलीस मोबाईलवरून फोटो काढताना दिसत आहेत. वाहतूक पोलिसांना ई-चलन मशीन दिलेली असताना देखील सर्रासपणे मोबाईलनं वाहनांचे फोटो काढले जातात. बऱ्याचदा नियम मोडणाऱ्यांना कारवाई कशासाठी होते हे कळत नाही. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना पोलिसांनी मोबाईलमध्ये टिपल्यानंतर त्यांच्या घरीच दंडाचं चलन पाठवलं जातं. आता नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना त्या गाड्यांचे खासगी मोबाईलमधून फोटो काढणं वाहतूक पोलिसांना महागात पडणार आहे. त्यामुळे यापुढे वाहन चालकांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांना ई-चलन मशीनचाच वापर करावा लागणार आहे. वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करताना पोलीस स्वतःच्या खासगी मोबाईलवर वाहनाचा फोटो वा चित्रीकरण करून काही कालावधीनंतर ई-चलन मशीनमध्ये फोटो अपलोड करतात. तसंच गाडीचे संपूर्ण फोटो न टाकता फक्त नंबर प्लेटच टाकतात. त्यामुळे गाडी कोणती आहे हे ओळखणं कठीण होतं. यापुढे गाडीचा संपूर्ण फोटो काढणं बंधनकारक असणार आहे.